Hello everyone, good morning. Myself Bhusari Vishwas, lecturer from Pravara Medical Trust College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmaceutical jurisprudence. In previous some lecture, we was discuss Drug and Cosmetic Act 1940 and rule thereunder 1945. Today we are going to the labeling and packaging of drugs other than होमिओपॅथिक मेडिसिन. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण होमिओपॅथिक मेडिसिन सोडून किंवा अदर दॅन होमिओपॅथिक मेडिसिन लेबलिंग आणि पॅकेजिंग कशी केली जाते ड्रगला, त्यावर काय मेन्शन केलं पाहिजे किंवा काय त्यामध्ये गरजेचं असतं लेबलिंगमध्ये आणि पॅकेजिंगमध्ये, ते स्टडी करणार आहोत. फर्स्ट पॉईंट आहे लेबलिंग अँड पॅकेजिंग ऑफ ड्रग्स अदर दॅन homeopathic medicine. The rule made under the Drug and Cosmetic Act 1940 provides for the particular to be shown on a container of the drug and manner in which particular should appear on the label. No person shall sell or distribute any drug, including the patent or proprietary medicine, unless its labels in accordance with this rule. जो ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट त्याच्या 1940च्या नुसार काय सांगितलं त्यांनी, द रूल मेड अंडर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940, त्याच्यानुसार बनवलेले जे नियम आहेत त्या नियमानुसार जे औषधाचं कंटेनर आहे आणि त्या कंटेनरवर तपशील किंवा लेबलवर कोणत्या पद्धतीने दर्शवले जावे, कोणत्या पद्धतीने त्याची लेबलिंग केली जावे किंवा त्याच्यावरील जो कंटेंट मॅटर असेल किंवा जे लेबलवरती मॅटर असतील त्या लेबलवरील मॅटर कोणत्या पद्धतीने दर्शवलं जावा किंवा कुठल्या प्रकारे ते लेबल तयार केलं जावं याबद्दल त्या ठिकाणी तपशील दर्शवण्याची जी तरतूद आहे ती तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे लेबलिंग अँड पॅकेजिंगमध्ये अंडर द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 नुसार. मग या नियमानुसार त्यांनी काय सांगितलं की जी कोणताही असा व्यक्ती असेल किंवा कोणताही व्यक्ती असेल त्याने कोणतेही औषध, पेटंट किंवा मालकीचे औषध याच्यासह ते सेल करू शकत नाही किंवा डिस्ट्रीब्यूट करू शकत नाही, सेल करू शकत नाही, विकू शकत नाही किंवा तो वितरित करू शकत नाही, ह्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या नुसार त्यांनी सांगितलेलं आहे. देन नेक्स्ट वन आहे मॅनर ऑफ लेबलिंग. लेबलिंग कशा प्रकारे केली जावी, लेबलिंगमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे पॉईंट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, त्याचा मॅनर कशा पद्धतीने पाहिजे ते सांगितलेलं आहे किंवा ते स्टडी करायचं याच्यामध्ये आपल्याला. मॅनर ऑफ लेबलिंग. द फॉलोइंग पर्टिक्युलर shall be either printed or written in edible ink and shall appear conspicuously on the label of the container of a drug or any other covering in which the container is packed. जो तपशील असेल किंवा जे मॅटर असेल एकतर मुद्रित म्हणजे आयदर प्रिंटेड किंवा इडिबल इंक किंवा शाईने लिहिलेले असावेत. त्याचबरोबर ड्रगच्या कंटेनरवरच्या लेबलवर किंवा कंटेनर पॅक केलेल्या इतर कोणत्याही जे कव्हरिंग आहे किंवा जे आवरणावर आहे ते त्यावरती स्पष्ट दिसले पाहिजे. इन शॉर्टमध्ये काय सांगितलं की जे काही कंटेनरवरचं लेबल असेल ते लेबल आयदर कसं पाहिजे, तुमचं ते लेबल प्रिंटेड पाहिजे, प्रिंटेड नसेल किंवा प्रिंटेड नसेल किंवा तर ते एक तर शाहीने लिहिलेलं पाहिजे, परंतु ते अशा पद्धतीने लिहिलेले पाहिजे की जे कोणत्याही कंटेनरवरती म्हणजे ज्या कंटेनरवरती ते लावले जाईल किंवा ज्या आवरणावरती ते लावले जाईल किंवा ते पॅक केले जाईल ते त्या ठिकाणी सहजपणे किंवा स्पष्टपणे त्या ठिकाणी ते त्याच्यावरती जे प्रिंट केलेलं आहे ते जे प्रिंट केलेलं आहे किंवा जे इडेबल लिंकने लिहिलेलं आहे ते त्या ठिकाणी सहजपणे दिसलं पाहिजे किंवा स्पष्टपणे दिसलं पाहिजे.
पॅक केल्याच्या नंतर. फर्स्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये आयडेंटिफाय पर्टिक्युलर सच ॲज नेम ऑफ ड्रग, बॅच नंबर, मॅन्युफॅक्चर नंबर एक्सेट्रा. त्याच्यामध्ये काय पाहिजे, एक औषधाची नावं पाहिजेत, त्यानंतर बॅच क्रमांक पाहिजे, त्यानंतर उत्पादकाचं नाव पाहिजे त्या ठिकाणी, इत्यादी तपशील त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर डेट ऑफ एक्सपायरी, त्यावरती डेट ऑफ एक्सपायरी असणं गरजेचं आहे. त्यानंतर पर्टिक्युलर रिलेटेड टू पोटेन्सी ऑफिशियल स्टँडर्ड, त्या ठिकाणी लेबलवर मेन्शन केलेलं पाहिजे. जे पोटेन्सी आहे त्या ड्रगची किंवा सामर्थ्य आहे त्या ठिकाणी अधिकृत मानक इत्यादी सह तपशील. त्यानंतर हाताळणीचा वापर, वितरण याबाबतीत काळजी किंवा संबंधित सावधगिरीची त्या ठिकाणी माहिती असणं बी गरजेचं आहे. प्रिकॉशनरी इन्फॉर्मेशन रिलेटेड टू केअर इन हँडलिंग, यूज अँड डिस्ट्रीब्युशनची माहिती पाहिजे. त्यानंतर हँडलिंग कशी केली पाहिजे ती ही माहिती त्या लेबलवरती असणं पाहिजे. त्याचे युजेस पण असणे पाहिजे आणि डिस्ट्रीब्युशन पण त्या ठिकाणी कसं करावं ही माहिती त्या लेबलवर पूर्णपणे अवेलेबल किंवा पूर्णपणे प्रिंट केलेली असणं गरजेचं आहे. पर्टिक्युलर रिलेटेड टू द स्टोरेज, मॅनर ऑफ यूज, त्याचबरोबर त्याची स्टोरेज कंडिशन आणि त्याच्या वापरण्याच्या पद्धती इत्यादी विषयी देखील त्या लेबलवरती मेन्शन करणं गरजेचं आहे. जनरल इन्फॉर्मेशन सच ॲज फिजिशियन सॅम्पल नॉट टू बी सोल्ड, किंवा जर एखादं फिजिशियन सॅम्पल असेल आणि ते फिजिशियन सॅम्पल विकण्यासाठी नाही अशी ही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी त्या लेबलवरती मेन्शन करणं गरजेचं आहे. जनरल इन्फॉर्मेशन जर फिजिशियनचं सॅम्पल असेल, डॉक्टरांचं सॅम्पल असेल तर त्या ठिकाणी असं मेन्शन केलं गेलं पाहिजे त्या लेबलवरती की हे फिजिशियनचं सॅम्पल आहे आणि हे नॉट टू बी सोल्ड, हे तुम्ही सोल्ड करू शकत नाही किंवा हे विक्रीसाठी नाही, हे इत्यादी बाबींचा समावेश लेबलिंगमध्ये असणं गरजेचं आहे. त्यामध्ये मग नेम ऑफ ड्रग असेल, बॅच नंबर असेल, मॅन्युफॅक्चरिंग नेम असेल, त्याच्यानंतर त्याची डेट ऑफ एक्सपायरी असेल, त्याच्यानंतर पोटेन्सी किंवा ऑफिशियल स्टँडर्ड असतील त्याचे, त्याच्यानंतर हँडलिंग कशी करावी, युजेस, डिस्ट्रीब्युशन, त्याची स्टोरेज कंडिशन, त्यानंतर मॅनर ऑफ यूज आणि लास्ट वन त्या ठिकाणी मेन्शन केलेलं पाहिजे की फिजिशियन सॅम्पल असेल तर हे सॅम्पल सेलिंगसाठी नाही किंवा विक्रीसाठी नाही, हे अशी अधिकृत सूचनाही त्या ठिकाणी लेबलवर मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे जनरल रिक्वायरमेंट ऑफ लेबलिंग. लेबलिंगसाठी जनरल रिक्वायरमेंट कोणकोणत्या गरजेच्या आहेत या ठिकाणी स्टडी करणार आहोत. जनरल रिक्वायरमेंट ऑफ लेबलिंग, त्या ठिकाणी फर्स्ट वन आहे नेम ऑफ ड्रग, त्या ड्रगचं नाव. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ नेट कंटेंट, त्या लेबलवर किंवा त्या प्रिपरेशनमध्ये कंटेंट कुठल्या प्रकारचे आहेत किंवा त्याचे नेट कंटेंट किती आहेत ते प्रिपरेशन ऑफ नेट कंटेंट महत्त्वाचं आहे किंवा स्टेटमेंट ऑफ नेट कंटेंट. त्यानंतर कंटेंट ऑफ ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट, त्याच्यात ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट कोणत्या प्रकारचे आहेत किंवा ते कोणते आहेत हेही मेन्शन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर नेम अँड ॲड्रेसेस ऑफ मॅन्युफॅक्चरर, जो मॅन्युफॅक्चरर आहे त्या मॅन्युफॅक्चररचं नाव आणि त्याचा ॲड्रेस. सपोज आपण स्लाईडमध्ये वारफारिन सोडियम 1000 जे टॅबलेट आहे, टॅबलेट USP क्रिस्टलाइन 2 mg, त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग बाय टॅरो फार्मास्युटिकल इंडस्ट्रियल लिमिटेड हे जे मॅन्युफॅक्चररचं नाव आहे, त्याच्यानंतर त्याचा ॲड्रेस त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर डिस्टिंक्टिव्ह बॅच नंबर ही त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर, त्यानंतर डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग केलेली डेट, कोणत्या तारखेला ते मॅन्युफॅक्चर केलेलं आहे ती डेट. त्यानंतर डेट ऑफ एक्सपायरी आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट नंतर ते कोणत्या डेटला एक्सपायर होणार आहे त्याची डेट ही त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि लेबलिंग ऑफ मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह, जनरल रिक्वायरमेंटमध्ये काय पाहिलं की नेम ऑफ ड्रग, त्यानंतर
नेट कंटेंट, त्यानंतर ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट, त्यानंतर नेम अँड ॲड्रेस ऑफ मॅन्युफॅक्चरर, त्याच्यानंतर बॅच नंबर, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर, डेट ऑफ मॅन्युफॅक्चर, एक्सपायरी डेट आणि लास्ट वन आहे लेबलिंग ऑफ मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह. त्यानंतर नेक्स्ट वन आहे नेम ऑफ द ड्रग. त्याच्यातला फर्स्ट पॉईंट आहे नेम ऑफ द ड्रग. द प्रॉपर नेम ऑफ द ड्रग शॅल बी प्रिंटेड इन मोर conspicuous manner than the trade name, if any, which shall be appear just after or under proper name. त्यांनी काय सांगितलं की प्रॉपर नेम प्रिंट केलं पाहिजे किंवा औषधाच्या जे योग्य नाव आहे, औषधाचं जे योग्य नाव आहे ते व्यापाराच्या नावापेक्षा अधिक सुस्पष्टपणे प्रिंट केले गेलेले पाहिजे आणि जे योग्य नावाने किंवा त्या नावाने दिसेल. त्यानंतर आहे द प्रॉपर नेम शॅल बी स्पेसिफाईड इन द शेड्यूल F or F1 ॲज द केस मे बी or the name specified in the books of standard and shall be followed by recognized abbreviation of the respective official pharmacopoeia or official compendia of drug standard or the name specified in the international standard prescribed by agencies like WHO, World Health Organization. जे उचित नाव आहे, जे प्रॉपर नाव आहे ते अनुसूची शेड्यूल F किंवा F1 मध्ये जे निर्दिष्ट केलेले जाईल, जसे की किंवा मानांकनाच्या पुस्तकामध्ये निर्दिष्ट केलेले नाव असेल किंवा स्पेसिफाईड इन द बुक्स ऑफ स्टँडर्ड, त्या बुक्स ऑफ स्टँडर्डमध्ये निर्दिष्ट केलेले नाव असेल किंवा त्यानंतर संबंधित जे अधिकृत फार्माकोपिया असेल किंवा औषधाच्या मानदंडाच्या अधिकृत संयुक्तीच्या मान्यताप्राप्त सपेक्षानंतर केले जाईल किंवा WHO सारख्या एजन्सीद्वारे, WHO सारख्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सारख्या एजन्सीद्वारे निर्दिष्ट केलेल्या आंतरराष्ट्रीय मानांकनामध्ये निर्दिष्ट केलेले नाव त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. प्रिपरेशन कंटेनिंग एनी न्यू ड्रग ॲज अ सिंगल ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट, प्रिपरेशन कंटेनिंग एनी स्पेसिफाईड इन शेड्यूल W ॲज द सिंगल ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. देन नेक्स्ट वन आहे स्टेटमेंट ऑफ नेट कंटेंट. इन टर्म्स ऑफ स्टेटमेंट ऑफ वेट कंटेंटमध्ये वेट असेल, व्हॉल्यूम असेल, नंबर ऑफ युनिट्स असेल, त्याची नंबर ऑफ युनिट्स ऑफ द ॲक्टिव्हिटी इत्यादी बाबींचा समावेश आहे. वेट, व्हॉल्यूम, नंबर ऑफ युनिट्स ऑफ कंटेंट अँड नंबर ऑफ युनिट्स ऑफ ॲक्टिव्हिटी. देन कंटेंट ऑफ ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. कंटेंट ऑफ ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट फॉर ओरल लिक्विड्स. ओरल लिक्विड्समध्ये कंटेंट पर सिंगल डोस ॲज पर 5 ml और मल्टिपल देअर ऑफ, म्हणजे प्रति डोस किंवा प्रति सामग्री किती 5 मिली किंवा मल्टिपल असेल. त्यानंतर फॉर लिक्विड पॅरेंट्रलसाठी त्या ठिकाणी कंटेंट पर मिलीलिटर और पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम और कंटेंट पर डोस. लिक्विड पॅरेंट्रलमध्ये प्रति मिलीलिटर किंवा व्हॉल्यूमनुसार टक्केवारी किंवा प्रति डोस त्या ठिकाणी त्याचं इन्ग्रेडियंट असेल. फॉर ड्रग्ज इन अ सॉलिड फॉर्म फॉर पॅरेंट्रल यूज युनिट्स और वेट पर ग्राम और मिलीग्राम. त्या ठिकाणी पॅरेंट्रल यूजसाठी युनिट किंवा वजन जे प्रतिग्रॅम आहे किंवा मिलीग्रॅमसाठी जे घन स्वरूपात असलेल्या त्या औषधांसाठी आहे नेट कंटेंट किंवा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. फॉर टॅबलेटसाठी, कॅप्सूलसाठी आणि पिल्ससाठी एक्सेट्रा. कंटेंट्स पर टॅबलेट, पर कॅप्सूल, पिल्स एक्सेट्रा. फॉर अदर प्रिपरेशन आणि अदर प्रिपरेशनसाठी किंवा इतर जे प्रिपरेशन आहेत त्यासाठी कंटेन इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज बाय वेट और व्हॉल्यूम ॲज युनिट पर ग्राम और पर मिलीलिटर. जे प्रति ग्रॅम किंवा प्रति मिलीलिटर युनिट म्हणून वजन किंवा व्हॉल्यूमनुसार टक्केवारीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी दिली जाऊ शकतं.
देन नेक्स्ट वन आहे द नेम अँड ॲड्रेस ऑफ मॅन्युफॅक्चरर. द नेम ऑफ द मॅन्युफॅक्चरर अँड ॲड्रेस ऑफ द प्रिमायसेस ऑफ द मॅन्युफॅक्चरर where the drug has been manufactured is provided if the drug is contained in an ampoule or such small container. Only name of manufacturer and his place of manufacture can be shown. आणि त्या लेबलवरती काय पाहिजे की जो मॅन्युफॅक्चरर आहे त्या मॅन्युफॅक्चररचं नाव किंवा त्याचा नाव आणि ॲड्रेस असणं गरजेचं आहे. परंतु त्यांनी असं सांगितलं की जर ड्रग इज कंटेन इन ॲम्पूल्स, ड्रग ॲम्पूल्समध्ये कंटेन केलेलं असेल किंवा पॅकेज केलेलं असेल, और सच स्मॉल कंटेनर किंवा स्मॉल कंटेनरमध्ये त्या ठिकाणी ड्रग पॅक केलेला असेल, तर त्या ठिकाणी फक्त मॅन्युफॅक्चरर जो कोणी उत्पादक आहे किंवा जो कोणी ते प्रिपरेशन तयार करणारा मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्या मॅन्युफॅक्चररचं नाव आणि त्याच्या प्लेसचं नाव त्या ठिकाणी शो करणं गरजेचं आहे किंवा त्या लेबलवर मेन्शन करणं गरजेचं आहे. डिस्टिंक्टिव्ह बॅच नंबर बाय रेफरन्स ऑफ विच डिटेल ऑफ मॅन्युफॅक्चर ऑफ पर्टिक्युलर बॅच फ्रॉम विच सबस्टन्स इज टेकन कॅन बी मेड अवेलेबल फॉर इन्स्पेक्शन. फिगर representing the batch number preceded by the words batch number or batch or lot number or lot. जर आपण डिस्टिंक्टिव्ह बॅच नंबर विविध प्रकारचे प्रिपरेशन आपण विविध प्रकारच्या बॅचमधून प्रिपेअर करत असतो त्या ठिकाणी विविध प्रकारच्या प्रत्येक प्रिपरेशनला बॅच नंबर किंवा प्रत्येक वेळेस चेंजेस झालेले बॅच नंबर त्या ठिकाणी असतात. जर त्या ठिकाणी पर्टिक्युलर जो सबस्टन्स आहे तो सबस्टन्स आपण कुठल्या प्रकारच्या किंवा कोणत्या संदर्भात किंवा कोणत्या बॅचमधून पदार्थ घेण्यात आला आहे आणि या संबंधी तपशील बॅचचे तपासणीसाठी उपलब्ध करून देता येतात जर त्या ठिकाणी बॅच नंबर दिलेला असेल किंवा त्या ठिकाणी बॅच क्रमांक किंवा बॅच किंवा त्या ठिकाणी लॉट नंबर असंही त्या ठिकाणी आपण मेन्शन करू शकतो. मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबरमध्ये काय सांगितलं की त्यांनी एव्हरी ड्रग मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया शॅल बिअर ऑन इट्स लेबल द नंबर ऑफ लायसन अंडर विच ड्रग इज मॅन्युफॅक्चर. फिगर रिप्रेझेंटिंग मॅन्युफॅक्चरिंग लायसन प्रिसीड बाय वर्ड मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर और MFG लायसन नंबर और EML. जे भारतात मॅन्युफॅक्चर किंवा भारतात उत्पादित प्रत्येक औषध त्यांच्या लेबलवर काय केलं पाहिजे, उत्पादनाचे किंवा औषधाचे उत्पादन कोणत्या परवान्याच्या संख्येनुसार होते त्याचप्रमाणे त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग लायसनचे प्रतिनिधित्व करणारा मॅन्युफॅक्चरिंग नंबर किंवा MFG त्यालाच आपण म्हणू आणि लायसन नंबर किंवा EML हे मेन्शन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर आहे डेट ऑफ मॅन्युफॅक्चर. एव्हरी ड्रग मॅन्युफॅक्चर फॉर सेल बिअर ऑन इट्स लेबल डेट ऑफ आणि प्रत्येक लेबलवरती डेट ऑफ मॅन्युफॅक्चर असणं गरजेचं आहे. डेट ऑफ एक्सपायरी ड्रग्स स्पेसिफाईड इन शेड्यूल and schedule C1 schedule C and schedule C1 shall bear an label expiry date shall exceed period specified in schedule P or as fixed by licensing authority in case of schedule C1 drugs. Where such drugs are imported they shall also bear import license number preceded by the word import license number. शेड्यूल C आणि C1 मध्ये जे निर्दिष्ट केलेल्या ड्रग्जमध्ये लेबलची जी एक्सपायरी डेट आहे ती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी औषधाच्या बाबतीत परवानाधारक निश्चित केल्याप्रमाणे अशी औषधं आयात केली जातात. तिथे आयात परवाना या शब्दाच्या आधी आयात परवाना क्रमांक देखील
त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आयात इम्पोर्ट केले जातात आणि त्या ठिकाणी इम्पोर्ट नंबर किंवा इम्पोर्ट लायसन नंबर हा वर्ड्स त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. Every drug distributed as a free sample to the medical profession while complying with above provision shall further bear on the label the words physician sample not to be sold which shall be overprinted. आणि लेबलवरती जर ते फिजिशियन सॅम्पल असेल एव्हरी ड्रग आणि डिस्ट्रीब्युटेड केलेलं जर असेल ते ड्रग का कोणासाठी जे मेडिकल प्रोफेशन आहेत जे डॉक्टर लोक आहेत त्यांच्यासाठी जर ते असेल तर त्या ठिकाणी फिजिशियन सॅम्पल हे त्या लेबलवर मेन्शन करणं गरजेचं आहे आणि हे सेल करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी नाही हेही त्या लेबलवरती प्रिंट करणं गरजेचं आहे. अल्कोहोलिक प्रिपरेशन कंटेनिंग more than 3% by volume of alcohol shall bear on the label statement showing the quantity of alcohol in terms of average percentage by volume in the finished product. आणि जर अल्कोहोलिक प्रिपरेशन असेल तर त्या ठिकाणी मोर दॅन 3% व्हॉल्यूम ऑफ अल्कोहोल त्या ठिकाणी अवेलेबल त्या ठिकाणी कंटेंट असेल तर त्या लेबलवरती किंवा त्या फिनिश प्रोडक्टवरती त्या ठिकाणी ते मेन्शन करणं गरजेचं आहे किंवा त्या अल्कोहोलची क्वांटिटी त्या लेबलवरती मेन्शन करणं गरजेचं आहे किंवा ते स्टेटमेंट त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे किती प्रमाणात या प्रिपरेशनमध्ये अल्कोहोल दिलेलं आहे. त्यानंतर आहे लेबलिंग ऑफ मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह. द पर्टिक्युलर प्रिंटेड ऑन द लेबल ऑफ मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह आर स्पेसिफाईड इन शेड्यूल आर अँड इन फॉलोइंग ॲडिशनल पर्टिक्युलर्स. त्या ठिकाणी फॉलोइंग ॲडिशनल पर्टिक्युलर्स असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी डेट ऑफ मॅन्युफॅक्चर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. द डेट अप टू विच इट इज एक्सपेक्टेड टू रिटेन इट्स प्रॉपर्टी. त्याची प्रॉपर्टी कधी रिटेन होणार आहे ती डेट. द डेट ऑफ स्टोरेज कंडिशन नेसेसरी फॉर प्रिझर्विंग द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह. आणि त्याची स्टोरेज कंडिशन किंवा डेट स्टोरेज कंडिशन जी आहे ती गरजेची आहे कशासाठी फॉर द प्रिझर्विंग प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्हच्या प्रॉपर्टीज प्रिझर्व करण्यासाठी ती डेट महत्त्वाची आहे. आणि फॉर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह डेट ऑफ मॅन्युफॅक्चर ओनली. आणि ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हसाठी फक्त मॅन्युफॅक्चरिंग डेट असणं गरजेचं आहे. थँक्यू एव्हरीवन. In next lecture, we will discuss the remaining points of Drug and Cosmetic Act 1940.